स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला भेंडी कशी बनवायची आणि त्याच्यासाठी मी मसाला कसा तयार करते. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अशा पद्धतीने मी भेंडी बनवली ना, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा मुलांना भेंडी डब्यामध्ये द्या, तर बघू शकता तुम्हाला मुलं ना पुन्हा सारखीच भेंडी करून मागतील. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे घेतली मी अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त भेंडी आहे. तर ही भेंडी आता मी स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्याने आणि आता याला बारीक अशी कापून घेणार आहे. आणि आता माझी पद्धत जरा वेगळी. तर मी काय करते, अगोदर भेंडी थोडीशी भाजून घ्यायची. भाजून घेतल्याने काय होते, चिकटपणा जो असतो ना तो निघून जातो. तर त्यासाठी हा मसाला मी तयार करते. त्यासाठी खोबरखीस घेतली, तीळ घेतली आणि लसूण घेतला आणि छान असं भाजून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे बघा, अशी भेंडी 2-3 मिनटं छान भाजून घ्यायची. आता हा मसाला जो आहे त्याच्यामध्ये मी आता लाल तिखट टाकलं 2 चम्मच, जास्त तिखट नाही येते. जिरं टाकले, मीठ टाकलं. आता हे सगळं याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्याने मसाला खूप छान बनतो. बघू शकता टेक्स्चर खूप छान येते त्यानं. तर आता हे सगळे जे भाजलेला मसाला आहे, भेंडी भाजून घेतली, त्या भेंडी भाजलेल्या मसाल्यामध्ये हा जो तयार केलेला मसाला आहे तो छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आणि अर्धा साईडला टाकून ठेवायचा. तर इथे मी घेतला आहे 2 मॅगी मसाला, कारण भेंडी थोडी जास्त आहे त्याच्यामुळे मी मॅगी मसाला 2 पॅकेट घेतले. तर आता तेल टाकले कढईमध्ये, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर जो आहे भेंडी मसाला मिक्स केलेला तर तो कढईमध्ये टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर 2 मसाला पॅकेट मॅगी मसाला टाकून घ्यायचा. याच्यानंतर छान असं परतवून घ्यायचं. तर आजची मसाला तुम्ही अशा पद्धतीने